तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला एक अशा विषयावर बोलायचं आहे की आज तर बघा आपण कामाला गेलेलो नाही, म्हणजे व्लॉगरला आपण गेलेलो नाही। तर एक मी व्हिडिओ यासाठी बनवतोय की आत्ता पण खूप लोकांचे असे मनामध्ये डाऊट असते की म्हणजे त्यांचे डाऊट क्लिअर झालेले नाही। म्हणजे माझे पर्सनल मित्र म्हणा, काही माझ्या म्हणजे जे दैनंदिन जीवनातले मित्र आहेत आणि बरेच आपले युट्यूबर जे सबस्क्रायबर आहे युट्यूबवरचे, तर बरेच सबस्क्रायबर मित्र आणखी पण विचारतात की दादा मला गाडी घ्यायची, मी घेऊ का? तर हा व्हिडिओ मित्रांनो आज त्यांच्यासाठी मी बनवतोय। तर मला एकच सांगायचं मित्रांनो की जर म्हणजे माझं माझं मत आहे, जर तुमच्याकडे मित्रांनो पैसे शिल्लक असतील, तुम्ही घरून म्हणजे खूप छान आहात, घरून म्हणजे खूप पैशावाले आहात तुम्ही, तरच तुम्ही गाडी घ्या। म्हणजे तुमच्याकडे 10-15-20 लाख रुपये बॅलन्स आहे, म्हणजे तुम्ही एखादा महिना नाही पण कमावला तरी चालेल, सपोज तुमची गाडी कुठे ठोकल्या गेली वगैरे तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, तरच तुम्ही गाडी घ्या असं मला वाटते। आणि जर गाडी घेतली तुम्ही म्हणजे आधीच तुम्ही म्हणजे म्हणजे एखादं म्हणजे मला असं म्हणायचं, तुम्ही एखादं लोन काढताय बाहेरून कुठेतरी, डाऊन पेमेंट भरायला लोन काढताय आणि परत त्या लोनचा हप्ता, परत ते डाऊन पेमेंटचा हप्ता, किंवा मग तुमच्याकडे काही सोनं वगैरे आहे ते विकताय, म्हणजे एक उदाहरणार्थ अशा गोष्टी लोक करतात। तर एवढं सगळं तामझाम करून गाडी घेऊ नका। म्हणजे सांगायचं म्हणजे एवढा पण मार्केटमध्ये बिझनेस नाही आधी सारखा। आणि सतत मी माझ्यावरून सांगतोय, मी आधी सांगायचो की कंटिन्यू मी काम करणार 30 दिवस, पण 30 दिवस काम होत नाही मित्रांनो। काही जण करत असतील 2% 5% लोक हप्त्यातून 1-2 दिवस तरी सुट्टी घेतातच, आणि ते ट्रॅफिकमध्ये मचमच होत नाही। आणि माझं कसं आहे ना, माझा थोडा जॉब आहे त्यामुळे मी नाही करू शकत असं मला वाटते, पण बाकीचे लोक करत असतील। पण एवढं इझी नाही आहे मित्रांनो मला हे सांगायचं, कारण की रेट खूप कमी भेटतात आणि कस्टमरचे ते नाटकं, एसी वगैरे लावा, उन्हाळ्यामध्ये खूप एसी जास्त लागतोय, खर्च खूप आहे मित्रांनो। माझा एक म्हणजे एक पॅशन होतं, मला गाडी घ्यायची होती त्यामुळे मी गाडी घेतली। हा, तुमची आवड असेल, पॅशन असेल तुम्ही, तर डेफिनेटली तुम्ही गाडी घ्या। पण तुम्हाला जर याच्यामध्ये पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला मग मेहनत करावं लागेल, असं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट काही होणार नाही, खूप मेहनत आहे। आणि वेळेवर जेवायला भेटत नाही, वेळेवर पाणी भेटत नाही, या धंद्यामध्ये हा विषय आहे। जर तुम्हाला मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सहन होत असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला मेहनत कॉन्स्टंटली करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला पैसा दिसून पडेल। तुम्ही जर गेले 1000 रुपये कमवून आले तर तुम्हाला पैसाच दिसून पडणार नाही। आणि सपोज तुमची जर फॅमिली असेल तर मग तुमच्या फॅमिलीचा खर्च, आणि तुम्ही जर सपोज एवढी मोठी गाडी घेताय, तुम्हाला एक सगळं जाऊन 10-15-20 हजार रुपये तरी महिन्याला राहायला पाहिजे ना। आणि सपोज ते पण नाही राहिले, तुम्ही जर नाही मेहनत केली तर नाही राहील, तुम्हाला घरून हप्ता भरावा लागेल। तर माझं म्हणणं आहे, खूप लोकांचे प्रश्न आहे की मी काय करू दादा, मी काय करू दादा, गाडी घेऊ का नाही? तर सरळ सरळ तुम्ही उबेर फ्लीटच्या नाही का, ते फ्लीटच्या गाड्या भेटतात भाड्याने, ती गाडी आधी तुम्ही 15 दिवस महिनाभर चालवून बघा। जर तुम्हाला वाटेल की हा आपण करू शकतो, आपण याच्यासाठी कॅपेबल आहे, आपण याच्यासाठी बनलेलो आहे, तर मग तुम्ही डेफिनेटली गाडी घ्या। मग तुम्हाला अंदाज येईल, तुम्हाला नंतर असं हे पण वाटणार नाही की अरे मी गाडी घेऊन फसलो, म्हणजे असं नंतर नाही वाटायला पाहिजे। मला तर नाही वाटत आहे मी फसलो म्हणून, कारण की माझे हप्ते वगैरे निघतायत व्यवस्थित, आणि बस मला तेवढंच करायचंय। म्हणजे आपण तर कॅशमध्येच घेतली, पण थोडे इकडून तिकडून पैसे घेतले आपण, आपल्याला त्यांना पैसे द्यायचे आहे, तर माझा काही विषय नाही, आपलं तर निघतंय। पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर कोणी एकदा घरून खूपच एक कमेंट आली होती मागं की माझ्याकडे 50,000 रुपये आहे आणि मी खूप मेहनतीतून पैसे कमावले आहे, आणि जर कोणी एवढ्या मेहनतीतून पैसे कमावतोय आणि सिटीमध्ये गाडी चालवायची म्हणल्यावर एवढं सोपं नाही मित्रांनो, खूप अवघड आहे। जेवढं आपण म्हणजे कमाई आहे बरं का, मी हे पण नाही म्हणत कमाई नाही म्हणून, कमाई खूप आहे, केली तर आहे बरं का, पण मेहनत बी खूप आहे। आणि प्रत्येक व्यक्ती त्या टाईपची मेहनत करेल हे मी सांगू शकत नाही। आता कोणाची पॉवर किती आहे तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही काय करू शकता काय नाही। तर मेहनत खूप आहे आणि स्ट्रगल आहे, तेव्हाच पैसा आहे, आणि कॉन्स्टंट तुम्हाला काम करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला काहीतरी राहील। आणि तुम्ही जर म्हणले की मी 2 दिवस जातो आणि 4 दिवस जात नाही, तर मग काही फायदा नाही। म्हणजे घेतली नवीन नवीन खूप छान वाटतंय, म्हणजे या गाडीला खर्च पण खूप आहे मित्रांनो, सर्व्हिसिंग आहे, सीएनजी तुम्हाला टाकावं लागेल। गाडी चालवली की तुम्हाला जर चांगली चालवली तर 700-1000 रुपयाचा सीएनजी तुम्हाला टाकावं लागेल गाडीमध्ये, चांगलाच खर्च आहे गाडीला, नाही म्हणून नाही आहे। सर्व्हिसिंग झाले, परत काही झालंय इकडं तिकडं, हे असेसरीज टाका, हे ते, म्हणजे काय खूप खर्च आहे। ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे जर काही मार्ग असेल दुसरा, तुम्ही कुठला तरी बिझनेस करू शकताय, तर त्या बिझनेसचा मार्ग निवडा असं मला सांगायचे। मला याच्यासाठी मला बोलायचं व्हिडिओमध्ये की बरेच लोक म्हणतात की दादा मी गाडी घेऊ का नको, दादा मी गाडी घेऊ का नको।
तर मी परत सांगतोय, तुमच्याकडे पैसे असतील शिल्लक तरच तुम्ही गाडी घ्या, पण तुमच्याकडे आधीच तुमची वाट लागलेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कर्ज घेऊन गाडी घेताय तर नका घेऊ, असं मला म्हणायचे. कारण की मार्केटमध्ये गाड्या खूप आहे आणि समोरचं भविष्य काय हे मी सांगू शकत नाही आताच, कारण की आताच धंद्याची खूप वाट लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण ह्या उबेरनी ओलानी सगळ्यांनी प्लॅटफॉर्म चार्जेस काय केलेले आहे चालू. आधी कसं व्हायचं ना, 1-2 ट्रिप मारायच्या असल्या तर ओलाला वगैरे प्लॅटफॉर्म चार्जेस ते 10-20 रुपये कट करायचे आणि आपल्याला ते बाकीचे पैसे भेटायचे. पण आता ओलाला एक ट्रिप जरी मारली तर ते 110 रुपये घेतात. त्यामुळं दोन्ही ॲपला आपण पैसे देऊ शकत नाही, त्याला 100 आणि याला 100 उबेरला. जर 200 रुपये आपण त्यांना देऊ तर मग आपलं कसं काय आपल्याला प्रॉफिट होईल. त्यामुळं एकच ॲपला कुठंतरी पैसे द्यावे लागते आणि तेव्हाच आपल्याला पुरते. दोन्ही ॲपला आपण पैसे देऊ शकत नाही. आणि समोर आणखी खूप सारे चेंजेस येतील, हे तर आताच आहे, आजच्या तारखेमध्ये हे आहे. समोर काय चेंजेस येतील नाही येतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं कुठला पण पाऊल उचलताना विचार करून करा. आणि घ्यायची आहे तर गाडी, मग तुम्हाला आवड आहे तर मग सेकंड हँड गाडी आपली घरी चालवायला गाडी घ्या. 2-2.5-3 लाखामध्ये घरी घ्या गाडी चालवायला. पण असं रिग्रेट नको व्हायला काही दिवसानंतर मी गाडी घेतली, परत मला परमिटची गाडी घेतली, आता व्हाईट पाटी करायची. त्यासाठी पण खूप लोचा आहे, खूप पैसे लागतात आणि असा विषय. बाकी केलं तर कमाई आहे बरं का, नाही म्हणून मी सांगत नाही. परत सांगतोय, परत लोक म्हणतील की लोकांना सांगतोय गाड्या घेऊ नका. तुम्ही डेफिनेटली गाडी घेऊ शकताय, पण खर्च खूप आहे, याचा तुम्ही थोडा विचार करा. आणि तेव्हाच पुरते की तुम्ही 3,000-4,000 अर्निंग केले, तेव्हा तुम्हाला 1,000-1,500 रुपये खर्च होईल आणि तुम्हाला 2,000 रुपयाचं 1700-1800 रुपयाचं प्रॉफिट होईल. तेव्हा तुम्हाला पूर्ण, असं मला सांगायचं आहे. आता मी हा व्हिडिओ परत यासाठी बनवलोय कारण की याच्यावर मी बऱ्याचदा बोललोय, कारण की खूप लोक परत एकच कमेंट करते की दादा मी गाडी घेऊ का. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जरी तुम्हाला गाडी घ्यायची तर तुम्ही घेऊ शकताय. बाकी तुम्हाला मी शेवटी थोडा माझा अर्निंग दाखवतो. या 2-3 आठवड्यामध्ये मी किती कमवले ते, पार्ट टाइम मध्ये किती एक माणूस कमवू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनशॉटमध्ये. ते तुम्ही बघा की मी या 2-3 आठवड्यामध्ये किती पैसे कमवले ते पण असं म्हणजे खूप सारे सॅक्रिफायसेस केले, त्यामुळे ते तेवढे पैसे झाले. आणि ते सगळे शिल्लक राहत नाही, त्याच्यामधून खर्च पण काढा, फक्त टोटल लाव. आणि विषय काय आहे ना, माणूस लगेच टोटल लावते 3,000 एका दिवसाचे, तर 30 दिवसाचे 90,000. पण ते सगळे 30 दिवस सारखे राहणार का? 30 दिवस सगळं माणसाची तब्येत तशी साथ देणार का? 30 दिवस तुम्हाला काही काम येणार नाही का? तुम्हाला बाकीचं काही बघायचं नाही का? तर असा तुम्ही विचार करा, डायरेक्ट टोटल लावू नका. तर हे सांगायचं मला मित्रांनो. तर काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ, कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.